28 मार्च 2020 रोजी काही महत्त्वाची माहिती आलेली आहे. त्यामध्ये शिक्षकांवर उपासमारीची वेळ, त्वरित अनुदान देण्याचा शासन निर्णय जाहीर करावा, ही माहिती दिलेली आहे शिक्षक आमदार महोदय यांनी. त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी तात्पुरते स्वस्त धान्य द्या, ही माहिती दिली याबद्दल मागणी केलेली आहे आमदार रोहितदादा पवार. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्या राज्यामध्ये 181 झालेली आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे आरोग्यमंत्री यांनी. तर सुरुवातीला जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न प्रलंबित आहे, 20 वर्षापासून विनावेतन शिक्षक काम करत आहे आणि आता कोरोनामुळं सर्व इतर देखील कामकाज बंद असल्यामुळे शिक्षकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि याकरिता शिक्षक आमदार महोदयांनी माननीय वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री यांना एक पत्र निर्गमित केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व सविस्तर प्रश्न जो आहे तो मांडलेला आहे. 28/3/2020 रोजीचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये काय काय मागणी केलेली आहे आमदार महोदयांनी ते आता आपण बघणार आहोत. तर हे जे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे शिक्षण मंत्री यांना, विषय आहे वेतन मिळत नसलेल्या शिक्षकांना मदत जाहीर करण्याबाबत. शिक्षकांना लवकरात लवकर त्वरित मदत करावी याबाबत हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे ती माहिती बघूयात. माननीय महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आपण दिलेल्या सूचनांचे पालन सर्व स्तरावर चांगल्या पद्धतीने होताना दिसत आहे. लॉकडाऊनचा कालावधी अभ्यासपूर्ण केलेला आहे, परंतु आपल्या राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय युनिट मोठ्या संख्येने विनाअनुदानित शिक्षक वेतन दिले जात नाही, ते चालू आहेत. असे इतर राज्यात प्रमाण अत्यंत कमी आहे. सदर विनाअनुदानित शिक्षक शासनमान्य शाळेत सलग 12 ते 15 वर्षे सेवा करीत आहेत. त्यांना शासनाने अजून अनुदान दिले नाही. शाळा भरण्याच्या अगोदर आणि शाळा सुटल्यावर सुट्टीच्या दिवशी इतर कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत आहे. परंतु सध्या इतरही कामे बंद आहेत. त्यामुळे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी आपण याचा गांभीर्याने विचार करावा व सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करावा, ही विनंती आपले स्नेहांकित या पत्रावरती माननीय श्रीकांत देशपांडे साहेब, दत्तात्रय सावंतसाहेब, बाळाराम पाटील साहेब, किशोर दराडे साहेब यांच्या सर्वांच्या सही आहेत. तर या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 12 ते 15 वर्ष शिक्षकांना विनावेतन शिक्षक काम करत आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. आणि काही दिवसांपूर्वीच अनुदान देण्याचा निर्णय या मागील सरकारने घेतलेला होता. 20% अनुदान आणि 40% अनुदान, आणि त्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो अनुदान निर्गमित करणार होते. परंतु त्यानंतर सत्तांतर झालं आणि त्यानंतर आता 2 अधिवेशन गेलेले आहे. जे महाआघाडी सरकारचे 2 अधिवेशन यामध्ये खर्च झालेले आहे. तरी देखील अजून शिक्षकांच्या हाती काहीही मिळालेलं नाही आहे. म्हणजे अजून शासन निर्णय होऊन 2 अधिवेशन पूर्ण होऊन सुद्धा अजून त्याची फक्त अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याकरिता पुन्हा शिक्षण खात्याकडून त्या संदर्भात पॉझिटिव्ह असं पत्रव्यवहार सुरू देखील आहे. शासन निर्णयाची नोट देखील तयार करण्यात आलेली आहे. परंतु अर्थ खात्याकडून पुन्हा तपासणी होणार का याबाबत मात्र याआधीच शिक्षक आमदार महोदयांनी उपमुख्यमंत्री यांना त्याबाबत लक्ष घालण्यात विनंती केलेली आहे की पुन्हा फेरतपासणीमुळे शिक्षकांना पुन्हा अनुदानापासून वंचित राहावं लागू शकतं आहे. त्यामध्ये खूप विलंब होऊ शकतो. आधीच खूप विलंब झालेला आहे आणि त्यामुळे आपण मध्यस्थी करून किंवा स्वतः लक्ष घालून मध्ये लवकरात लवकर जो आदेश आहे त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचा 20%, 40% चा आदेश आणि त्यानंतर प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा आदेश आणि अघोषितला घोषित करण्याचा आदेश, हे सर्व शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करण्यामध्ये आपण स्वतः लक्ष द्यावे. हस्तक्षेप करून काही जे असेल त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार महोदयांनी केलेली आहे. ती माहिती पण आपण याआधी बघितली. आणि आता कोरोनामुळे शिक्षकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व शासन निर्णय निर्गमित करावे याकरिता देखील आज विनंती करण्यात आलेली आहे. 28/3/2020 रोजीचं हे पत्र आहे शिक्षक
जे मंत्री आहे, शिक्षण मंत्री माननीय नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांना हे पत्र आज निर्गमित केलेलं आहे. आता त्यानंतर हे होत असतानाच आणखी देखील एक महत्त्वाची माहिती जी आहे ती शिक्षक आमदार महोदयांनी दिलेली आहे. प्राथमिक माहिती काही दिवसांपूर्वी ही माहिती निर्गमित करण्यात आलेली आहे की शिक्षकांना दिलासा, मार्च अखेर वेतन अनुदानाचा निधी लॅप्स होणार नाही. तर निलंगामधून ही प्राथमिक माहिती आलेली आहे. वेतन अनुदानाचा मंजूर निधी मार्च अखेर लॅप्स होत नाही. त्यामुळे शिक्षकांनी वेतन अनुदान निधी लॅप्स होण्याची अजिबात भीती बाळगू नये, असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी राज्यातील शिक्षकांना सोशल मीडियावरून केले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने 28 ऑगस्ट 2019च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पात्र शाळांना 20% वेतन अनुदान तर 20% अनुदान प्राप्त शाळांना 40% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी 304 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची तत्कालीन शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आरूढ झाले. सत्तांतर झाल्यामुळे साहजिकच शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. 20% अनुदानाच्या रकमेची तरतूद नुकतंच पार पडलेल्या अर्थसंकल्पात पुरवणी मागणीमध्ये करण्यात आली, परंतु 40% बाबत तरतूद न करण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच मार्च महिन्याचा शेवट होत असल्याने 40% अनुदानाबाबत काही शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत असल्याने शिक्षकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मार्च महिना संपत आल्यामुळे मंजूर झालेला अनुदान निधी लॅप्स तर होणार नाही ना, असा प्रश्न शिक्षकांना पडलेला होता. अशी भीती शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून शिक्षकांना दिलासा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी आपण अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड व संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून याबाबत योग्य तो पाठपुरावा करत आहोत. अनुदानाचा मंजूर निधी लॅप्स होणार नाही. 20 व 40% अनुदान वितरणाचे आदेश 14 एप्रिलनंतर काढण्यात येतील. अघोषित शाळा व वर्ग तुकड्या घोषित करण्याची तयारी सुरू आहे व अनुदानाचे प्रचलित धोरण जून-जुलैमध्ये मंजूर होणार आहे. तरी शिक्षकांनी या प्रश्नाबाबत अजिबात काळजी करू नये, असे आवाहन आमदार काळे यांनी या पोस्टद्वारे केले आहे. दरम्यान स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार 40% अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडे आहे. अर्थ विभागाकडून मंजुरी मिळाल्यास शिक्षण विभागाकडून निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर प्रचलित नियमाने अनुदान वितरित करण्याची फाईल अर्थ विभागाकडे आहे. या फाईलला अर्थ व नियोजन विभागाकडून मंजुरी मिळाल्यास याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन अनुदानाबाबत प्रचलित धोरण लागू करण्यात येणार असल्याचे नामदार वर्षाताई गायकवाड यांनी स्पष्ट केल्याचे जे शिक्षक संघटनेचे अधिकारी आहे यांनी त्याविषयी सांगितलेलं आहे. यावेळी बोलताना सांगितले. तर त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी काळजी करू नये. लवकरच 40% अनुदान व प्रचलित अनुदान धोरण लागू होणार असल्याची माहिती देखील या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी दिलेली आहे. तर हे होत असताना संपूर्ण जगाचं जे लक्ष होतं ते कोरोनाकडे लागलेलं आहे आणि त्याचसोबत शिक्षकांची देखील माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी विनाअनुदानित शिक्षकांकरिता काही प्रमुख मागण्या केलेल्या आहे की विनाअनुदानित शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी तात्पुरते स्वस्त धान्य द्या, ही मागणी आमदार रोहितदादा पवार यांनी केलेली आहे. कारण विनाअनुदानित शिक्षक 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे. कोरोनामुळं सर्व इतर जे कामकाज आहे ते देखील बंद आहे आणि त्यामुळे मोलमजुरी देखील शिक्षकांना आता ही शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सकाळी आणि संध्याकाळी मोलमजुरी करून कुठेतरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता, परंतु आता ते देखील बंद झाल्यामुळे शिक्षकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या उदरनिर्वाहासाठी तात्पुरते स्वस्त धान्य द्या, याकरिता मागणी केलेली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगारीची कुठलीही हमी नसलेल्या माणसांना बसत आहे. त्यातून कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना बसला असून त्यांना स्वस्त धान्य दुकानातून
धान्य किंवा इतर मदत द्या, अशी मागणी कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबरोबरच सर्व उद्योगधंदे देखील इतर बंद आहे आणि त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना रेशन दुकानातून धान्य किंवा इतर मदत देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती रोहितदादा पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आता त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष कोरोनाकडे लागलेलं आहे, तर त्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. कोरोना रुग्णसंख्या 181. आरोग्यमंत्र्यांची माहिती. राज्यातील 26 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. 28 मार्च 2020 रोजीची माहिती आहे. बाधित आढळलेल्या 104 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण नाही. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 181. राज्यात आज कोरोनाबाधित 28 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 181 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 22 रुग्ण मुंबईचे आहेत, तर 2 रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर 4 रुग्ण पालघर, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या 104 रुग्णांना कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही, तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो कोरोनामुळे झाल्याचे आज निश्चित झाले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 6 झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे. मुंबई 73, सांगली 24, पुणे मनपा 19, पिंपरी चिंचवड मनपा 12, नागपूर 11, कल्याण डोंबिवली 7, नवी मुंबई 6, ठाणे 5, यवतमाळ, वसई, विरार प्रत्येकी 4, अहमदनगर 3, सातारा, पनवेल प्रत्येकी 2, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी 1, इतर राज्य गुजरात 1. एकूण 181. राज्यात आज एकूण 323 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3,816 जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 3,391 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत, तर 181 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत 26 कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 17,295 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5,928 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.